नागपुरात रामनवमी निमित्त शोभायात्रा निघाली। शोभायात्रेत फडणवीसांनी उपस्थिती दर्शवली तर केंद्रीय मंत्री नितीन गडकरीसह अन्य नेतेही इथं उपस्थित आहेत। शोभायात्रेत फडणवीस गडकरींनी रथ देखील ओढलेला आहे। मोमीनपुरा भागात शोभायात्रेवर मुस्लिम समाजाकडून पुष्पवृष्टी देखील करण्यात आलेली आहे। यावेळी सगळे नेते शोभायात्रेत उपस्थित आहेत तर मुस्लिम बांधवांकडून या शोभायात्रेवर पुष्पवृष्टी करण्यात आल्याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय। नागपुरातून ही शोभायात्रा आपण पाहतोय। फडणवीस गडकरींनी यावेळी रथ देखील ओढलेला आहे तर शोभायात्रेत फडणवीस उपस्थित आहेत। ही दोन्ही दृश्य आपण महत्त्वाची पाहतोय। मोमीनपुरात यात्रेवर पुष्पवृष्टी करण्यात आली तर फडणवीस गडकरींनी यावेळी रथ ओढल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी मिलिंद। शोभायात्रेवर पुष्पवृष्टी करण्यात आलेली आहे, नेमकं काय? नक्कीच आता ही शोभायात्रा नागपूरच्या मोमीनपुरा या परिसरामध्ये पोहोचलेली आहे। एकंदरीत देखावे मोठ्या प्रमाणात शोभायात्रेमध्ये आहेत, मात्र या ठिकाणी मोमीनपुरा या ठिकाणी मुस्लिम बांधवांकडून गुलाबाच्या पाकळ्या या शोभायात्रेचं स्वागत केलं जात आहे। तर काही मिनिटांपूर्वी सत्तर देखील या शोभायात्रेचं स्वागत केलं होतं आणि आता या ठिकाणी शोभायात्रा मार्गक्रमित करत चिंचवापूर या परिसरामधून पुढे रवाना होत आहे। निश्चित, धन्यवाद मिलिंद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत। तर ही दोन्ही दृश्य अत्यंत महत्त्वाची आपण पाहतोय। फडणवीस गडकरी एकीकडे रथ ओढतायत तर दुसरीकडे मुस्लिम बांधवांकडून या शोभायात्रेचं स्वागत करण्यात आलेलं आहे। या ठिकाणी शोभायात्रेवर पुष्पवृष्टी करण्यात आल्याचं पाहायला मिळते। ही रथयात्रा आहे, नागपुरात निघालेली आहे। शोभायात्रेत फडणवीस गडकरींनी रथ ओढल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। नागपुरात ही रथयात्रा निघाली आहे।